कुर्ला आयटीआय प्रकरणावरून लोढा आणि आदित्य ठाकरेंमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहे। आदित्य ठाकरेंकडून लोढांवर स्विमिंग पूलसाठी झाडं तोडल्याचा आरोप करण्यात आलाय। तर यावर लोढांनी ट्विट करत हा रोहिंगे बांगलादेशींना वाचवण्यासाठी केविलवाणा प्रयत्न तर होत नाही ना, असा सवाल आदित्य ठाकरेंना केलाय। तर रोहिंगे महाराष्ट्रात घुसलेच कसे असा प्रतिसवाल आदित्य ठाकरेंनी लोढांना केलाय आणि यावर लोढांनी प्रत्युत्तर दिलंय। जास्तीत जास्त रोहिंगे ठाकरेंची सत्ता होती त्यावेळी आले असं लोढा म्हणाले। रोहिंग्या जर घुसले असतील तर जसं ट्रम्प बाकीच्या देशातले लोकांना जे इलिगल इमिग्रंट्स आहेत ते पाठवतात, तुम्ही हिम्मत केली का तशी पाठवण्यानं रोहिंग्याला परत? दुसरी गोष्ट म्हणजे गेले 11 वर्ष केंद्र सरकार कोणाचं आहे, जबाबदारी कोणाची आहे? रोहिंग्या घुसले कसे? काल जाग आली का तुम्हाला की तिथे रोहिंग्या आहेत? म्हणजे तुम्ही सांगताय की केंद्रीय गृहमंत्री फेलियर आहेत, राज्याचे गृहमंत्री फेलियर आहेत, तुमचं सरकार फेलियर आहे। जर रोहिंग्या घुसले असतील तर तुमच्या केंद्र सरकारमुळे घुसलेले आहेत, पण मुळात रोहिंग्या काढण्यासाठी किंवा रस्ता बनवण्यासाठी 9000 झाडं काढणं ही गरजेची नाही आहेत। आदित्य ठाकरे साहेबांची चूक आहे, त्याने वस्तुस्थितीची कोणाला माहिती दिली नाही आहे। तिथे फक्त देशी खेळाच्या मैदान करण्यासाठी आम्ही 6 महिन्यापूर्वी काम सुरू केला होता। ते काम जवळजवळ संपत आलं आहे। झाड तोडले जाणार नाही, झाडले तोडणार जाणार होते कधी कल्पना नाही। कोण जास्त जास्त रोहिंग्या बांगलादेशी ज्यावेळी येते 2.5 सालाची त्यांची सरकार होती त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये आले, आज सत्य आहे।